दुसऱ्याकडे बोट दाखवताना चार बोटा आपल्याकडे असतात। अजित पवारांनाही आपल्या पत्नी आणि मुलाला निवडून आणता आला नाही। अजित पवारांच्या राज ठाकरेंवरील टीकेवर भाजप नेते प्रवीण दरेकरांचं उत्तर। सगळीकडेच राजकीय पोळी भाजण्याची सवय वाईट, खून झाला असता माफ करा असं सांगणं योग्य नाही। सुरेश धसांचा व्हिडिओ ट्विट करत आव्हाडांची टीका। संतोष देशमुखांच्या हत्येला 2 महिने पूर्ण, मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा कधी घेणार? मुंडेंचा कराडला पाठिंबा नसता तर क्रूर हत्या झालीच नसती, धवन यांचा संताप। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणं मुख्यमंत्र्यांना आवश्यक वाटलं नसेल, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना गरजेचं वाटलं तर ते राजीनामा घेतील, मंत्री पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। संजीवराजे नाईक निंबाळकरांची चौकशी अखेर 5व्या दिवशी संपली। फलटणसह पुण्यातील निवासस्थानी आयकर विभागाकडून सुरू होती छापेमारी, तपास अधिकाऱ्यांकडूनही कुठलीही जप्ती नाही, संजीवराजेंची माहिती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर राहुल सोलापूरकरची माफी, वेदांनुसार आंबेडकर ब्राह्मण ठरतात, सोलापूरकरच्या नव्या दाव्यानं वाद। राहुल सोलापूरकर जिथे असेल तिथे झोडण्याचा आव्हाडांचा इशारा, फडणवीसांनी तातडीने अटकेची कारवाई करण्याची सचिन खरात यांची मागणी, तर सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस, शरद कोळींची घोषणा। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज शिरीष मोरे यांच्या कुटुंबियांना 32 लाखांची मदत, शिवतारेंकडून कुटुंबियांना रक्कम सुपूर्द, 32 लाखांच्या कर्जातूनच शिरीष मोरेंनी केली होती आत्महत्या। मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा राजीनामा, शहांसोबतच्या भेटीनंतर बिरेन सिंह यांच्याकडून राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द, राज्यातील जातीय हिंसेनंतर राजीनाम्यासाठी होता दबाव। दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा इंग्लंडवर 4 गडी राखून विजय, 3 सामन्यांच्या मालिकेत भारताकडे 2-0 ने विजयी आघाडी, रोहित शर्माचं शतक तर शुभमन गिलची अर्धशतकी खेळी।